मन परमार्थामध्ये किती महत्वाचं आहे ऐका जरा. मंगल कार्यामध्ये एखाद्या मुलाचं लग्न व्हावं आणि त्या लग्नामध्ये प्रेक्षक असले तरी चालतात, नसले तरी चालतात. त्या लग्नामध्ये पाहुणे मंडळी असले तरी चालतात, नसले तरी चालतात. आणि त्याच लग्नामध्ये त्या मंगल कार्यात जेवणाची व्यवस्था असली तरी चालते, नसली तरी चालते. आणि त्याच लग्नामध्ये नवरीच्या बहिणी असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात. लग्नामध्ये फटाके वाजले तरी चालतात, नाही वाजले तरी चालतात. त्याच लग्नामध्ये त्या मुलाच्या लग्नामध्ये मंगल कार्य असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. त्या लग्नामध्ये ब्राह्मण असला तरी चालतो, नसला तरी चालतो. मंगलाष्टक म्हणणारा एखादा महाराज असला तरी चालतो, नसला तरी चालतो. आणि त्याच लग्नामध्ये नवरदेवचे भाऊ असले तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरदेवचा मामा असला तरी चालतो, नसला तरी चालतो. आणि त्या लग्नामध्ये नवरदेव असला तरी चालतो, नसला तरी चालतो का? त्याच लग्नामध्ये जसा नवरदेव महत्वाचा आहे तसा परमार्थामध्ये मन हे खूप महत्वाचं आहे महाराज. पण आपण त्याच मनाला परमार्थामध्ये लावत नाही, त्या मनाला नको त्या ठिकाणी लावतो महाराज. मन एवढं चंचल आहे, अहो क्षणभर सुद्धा मनाला जायला वेळ लागत नाही हो. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. एवढाच नाही तर गीतेमध्ये सुद्धा मनाचं पुरावा दिलेला आहे महाराज. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथे बलवदृढं तस्महं निग्रमं वंदे वायुरिव सुदुष्करम. मन एवढा चंचल आहे महाराज, एवढा चंचल आहे की वाऱ्यापेक्षाही जास्त गतीने धावणार हे मन आहे महाराज. मन एवढं महत्वाचं आहे महाराज, एवढं महत्वाचं आहे. अहो आपण परमार्थ करतो, पण त्या परमार्थामध्ये आपलं मन लागणं महत्वाचं आहे. अहो तुम्ही आता कीर्तन ऐकायला बसलेत, पण प्रत्येकाचं मन इथं आहे का हो? प्रत्येकाचं मन कोणाचं चपलावर आहे, कोणाचं मन घरी लावलेलं कुलूपावर आहे, कोणाचं मन घरी असलेलं नवऱ्यावर आहे, कोणाचं मन घरी असलेल्या पोरांवर आहे. मन एवढं महत्वाचं. अहो तुमचं मन जर ह्या ठिकाणी नाही तर तुमचा परमार्थ काय महत्वाचा? जेव्हा तुमचं मन ह्या ठिकाणी नाहीये, तर तुमचं जे मन ह्या ठिकाणी नसेल तर तुम्ही ह्या कीर्तनात बसून काय अर्थ आहे? व्यर्थ आहे जीवन तुमचं महाराज. जर तुमचं मन